हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 8 आणि त्यानंतरचे क्वेश्चन. आता बघा, ह्याच्या आधी जे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय बघितलेलं आहे. जो ह्या चॅप्टरचा फर्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन टाकलेलं आहे. म्हणजे या चॅप्टरचे जे फॉर्म्युले आहेत, त्यानंतर फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, ज्या तुमच्या 3D डायग्राम्स आहेत त्या 3D डायग्रामची एक्झाम्पल काय काय आहेत, त्याच्यानंतर एल कुणाला म्हणायचं, एच कुणाला म्हणायचं, आर कुणाला म्हणायचं, हे सगळं इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जो सेकंड व्हिडिओ टाकला या चॅप्टरचा त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 बघितलेत. त्यानंतर जो थर्ड व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 बघितलेत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ नंबर 4 त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 8 आणि यानंतरचे क्वेश्चन बघणार आहे. हे जर आधीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याच्यामध्ये फॉर्म्युले कसे पाठ करायचे ते इन डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. काय क्वेश्चन दिलाय तर इन अ फिगर टॉय मेड फ्रॉम a hemisphere, cylinder and a cone is shown. Find total area of toy. तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर एक टॉय दिलेला आहे. टॉय म्हणजे काय तर खेळणं. ह्या शेपचं डायग्राम तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. तर ह्या टॉय शेपचं एक काय खेळणं आहे. त्या खेळण्यामध्ये 3 शेप दिलेले आहेत. किती शेप दिलेले आहेत? 3. कोणकोणते 3 शेप दिलेले आहेत बघा. पहिला शेप दिलाय हेमिस्फिअर. हेमिस्फिअर कुणाला म्हणतोय? हा जो आपला अर्धगोल असतोय याला आपण काय म्हणतोय? हेमिस्फिअर. बघा, जो अर्धगोल असतोय त्याला काय म्हणायचं? हेमिस्फिअर. दुसरा शेप दिलाय सिलेंडर. सिलेंडर कोणता शेप असतोय बघा. सिलेंडर शेपचा आपण एक्झाम्पल बघितलेलं ग्लास. हा शेप कोणता असतोय तर सिलेंडर. आणि तिसरा शेप दिलाय आपल्याला कोन. कोन म्हणजे बघा, आपल्या बर्थडेची जी टोपी असत्या ती कोणत्या शेपची असत्या तर कोनिया शेपची असते. म्हणजे आपल्याला ह्या एका फिगर मध्ये किती शेप दिलेले आहेत? 3. कोन, हेमिस्फिअर आणि कोणता आहे? सिलेंडर. आणि त्याचा तुम्हाला काय काढायला सांगितलंय? टोटल एरिया फाइंड करायला सांगितलंय. जी मेजरमेंट आहेत ती इथं डायग्राम मध्ये दिलेले आहेत. आता बघा, डायग्राम मध्ये कोन कुठं दिसतोय बघा. हा जो शेवटचा पार्ट आहे हा आपल्याला कशाचा दिसतोय? कोनचा दिसतोय. मधला जो पार्ट आहे हा कशाचा दिसतोय? सिलेंडरचा दिसतोय. आणि हा जो शेवटचा पार्ट आहे बघा, हा कशाचा दिसतोय? हेमिस्फिअर म्हणजेच कशाचा तर अर्धगोलचा दिसतोय. अशा आपल्याला 3 पार्ट्स दिल्यात आणि त्याचा टोटल एरिया काढायला सांगितलाय. कोणाचा टोटल एरिया तर टॉयचा. म्हणजे ह्या 3 शेप पासून एक खेळणं तयार झालेलं आहे आणि त्या खेळण्याचा आपल्याला काय करायचं? एरिया. मग जर त्याचा एरिया काढायचा असेल तर त्याचा आपण काय काढला पाहिजे? बाहेरचा भाग काढला पाहिजे. म्हणजेच या तिन्ही पण शेपचा आपल्याला काय काढला पाहिजे तर कर्व्ड सरफेस एरिया. कोणता सरफेस एरिया काढायला पाहिजे तर कर्व्ड सरफेस एरिया. आता बघा, पहिल्यांदा आपण कोणता शेप घेऊया? कोन हा शेप घेऊया. आता बघा, आन्सर लिहिताना कसं लिहिणारा? कोन ह्या शेपची काय काय मेजरमेंट दिलेत बघा. कोनची हा कोन आहे. मग कोनची ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती दिले? 4 सेंटीमीटर. आता बघा, कोन मध्ये ह्या वरच्या टोकापासून इथं जो आपला सर्कल आहे त्याच्या हाफ पर्यंत, म्हणजे ही त्याची कोनची काय असत्या? हाईट असत्या. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिले? एच दिले. किती दिले एच तर 4 सेंटीमीटर. आता बघा, कोनसाठी एच इज इक्वल टू किती लिहिणारा? 4 सेंटीमीटर. त्यानंतर आणि काय दिलंय बघा, हा जो सर्कल आहे खालचा त्याचा आपल्याला हाफ पार्ट दिलाय. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटचं डिस्टन्स दिले. म्हणजे हाफ पॉइंट दिलाय सर्कलचा. म्हणजे ती त्याची काय असणार आहे? रेडियस असणार आहे. मग रेडियस किती दिल्या तर 3 सेंटीमीटर. बघा, कोनच्या आपल्याला 2 गोष्टी दिल्यात. एक हाईट दिली आणि दुसरी काय दिल्या? रेडियस दिल्या. आता आपल्याला कोनचं काय फाइंड करायचं आहे? कोणचं काय फाइंड करायचं आहे? काय तिन्ही पण शेपचं काय फाइंड करायला सांगितलंय तर कर्व्ड सरफेस एरिया. आता बघा, कोणचं आपल्याला काय फाइंड करायचं आहे? कर्व्ड सरफेस एरिया. मग काय फॉर्म्युला लिहिणारा तर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. बघा, कोणचा कर्व्ड सरफेस एरियाचा काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर पाय आर एल. आता बघा, पायची व्हॅल्यू आहे, आर ची व्हॅल्यू आहे, परंतु आपल्याकडे एल ची व्हॅल्यू आहे काय? नाही. एल म्हणजे काय असतंय? कोणची काय असते? ही जी
तिरकस उंची आहे ज्यालाच आपण काय म्हणतोय स्लॅन्ट हाईट. ती स्लॅन्ट हाईट कोणत्या लेटरने डिनोट करतोय एल. मग एल ची व्हॅल्यू एल ची किंमत आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली आहे काय नाही दिलेली. मग आता एल काढण्याचा एक फॉर्म्युला आहे बघा. इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की एल काढण्याचा काय फॉर्म्युला आहे. तर बघा एल काढण्याचा काय फॉर्म्युला आहे. एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे एल काय फॉर्म्युला आहे बघा एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. मग आता बघा आरचा स्क्वेअर आर किती दिले 3 3चा स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर एच किती दिले 4 आणि 4चा स्क्वेअर. मग 3चा स्क्वेअर किती येतोय 9 प्लस 4चा स्क्वेअर किती येतोय 16. 9 प्लस 16 ऍडिशन किती येत्या तर 25. मग बघा ही व्हॅल्यू कुणाची आली एल स्क्वेअरची आली. मला कुणाची व्हॅल्यू पाहिजे तर एल ची. मग दोन्ही साईडचं काय घेणार आहे स्क्वेअर रूट म्हणजे एल ची व्हॅल्यू किती येणार 5. एल ची व्हॅल्यू किती येणार 5 आणि इथं रिझन काय लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट. बघा एल ची व्हॅल्यू किती आली 5. आपण कर्व्ड सरफेस एरिया काढण्याआधी आपण कशाची व्हॅल्यू काढून घ्यायची एल ची व्हॅल्यू काढून घ्यायची. का काढून घ्यायची कारण फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू पुट करायला लागत्या तर एल ची व्हॅल्यू पुट करायला लागत्या. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. पायची व्हॅल्यू पुट करायची नाही पाय ऍज इट इज ठेवायचं. मग पाय इंटू आर ची व्हॅल्यू किती दिल्या 3 इंटू एल किती आले 5. मग मल्टिप्लिकेशन करा 5 इंटू 3 किती येणार आहे 15 आणि इंटू पाय म्हणजे आन्सर किती आलाय 15 पाय. आता बघा एरिया आहे म्हणजे युनिट काय देणार तर एरिया असल्यानंतर युनिट काय द्यायचं स्क्वेअर सेंटीमीटर आणि जर व्हॉल्यूम काढला असेल तर युनिट काय द्यायचं सेंटीमीटरचा क्यूब किंवा काय लिहायचं क्युबिक सेंटीमीटर. बघा जर एरिया असेल तर युनिट द्यायचं स्क्वेअर सेंटीमीटर मीटर असेल तर स्क्वेअर मीटर आणि जर व्हॉल्यूम काढायला असेल तर काय द्यायचं सेंटीमीटरचा क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर. आता बघा एक शेपचा आपण कर्व्ड सरफेस एरिया काढून झाला कुणाचा काढून झाला कोनचा. आता त्यानंतर ना कुणाचा काढूया पहिल्यांदा सिलेंडरचा काढूया आणि मग ह्या साईडचा म्हणजे हेमिस्फिअरचा काढूया. बघा हे रफ करूया. आता बघा दुसरा शेप कोणता आहे आपला पहिला शेप झाला कोन. दुसरा शेप कोणता आहे तर सिलेंडर. आता सिलेंडरचे आपल्याला काय काय मेजरमेंट दिलेत बघा. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती दिले तर 40 सेंटीमीटर दिले. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स दिले 40 सेंटीमीटर. म्हणजे ती सिलेंडरची काय असणार आहे बघा इथून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती दिले 40 सेंटीमीटर. आता हा जो आडवा भाग आहे ही त्याची काय असणार आहे लेंथ असणार आहे. हा जर मी उभा केला तर ती त्याची काय असणार आहे लेंथ असणार आहे. म्हणजे बघा हा आपला कोणता भाग आहे तर सिलेंडरचा भाग आहे बरोबर आहे. मग हा सिलेंडर आडवा आहे. जर मी हा सिलेंडर उभा केला इथून इथपर्यंत आपल्याला डिस्टन्स किती दिले 40 दिले. आता जर मी हा उभा भाग केला तर इथून इथपर्यंत डिस्टन्स किती येणार आहे तर 40 येणार आहे. म्हणजे ही त्याची लेंथ आहे आणि इथं असं जर उभा केलं तर ती त्याची काय असणार आहे हाईट. म्हणजे सिलेंडरची आपल्याला हाईट दिल्या किती दिल्या तर 40 सेंटीमीटर. आणि काय दिल्या बघा सिलेंडरची ही झाली हाईट. त्यानंतर ना हा जो अर्धगोल आहे हा कोन मध्ये पण येणार आहे आणि कशामध्ये येणार आहे सिलेंडर मध्ये पण येणार आहे. म्हणजे ही त्याची काय असणार आहे त्या अर्धगोलाची हाफ दिल्या. म्हणजे बघा ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटचं अंतर दिले म्हणजे ती त्याची काय असणार आहे तर रेडियस असणार आहे. म्हणजे आता इथं स्मॉल एच कन्सिडर केले मग इथं कोणतं एच करूया कॅपिटल एच. तिथं स्मॉल आर कन्सिडर केले इथं कन्सिडर करूया कॅपिटल आर इज इक्वल टू काय लिहिणार 3 सेंटीमीटर. मग आता बघा सिलेंडरचा पण आपल्याला कोणता एरिया काढायचा आहे तर कर्व्ड सरफेस एरिया. मग काय फॉर्म्युला लिहिणारा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा तर 2 पाय. आता इथं कॅपिटल आर आणि कॅपिटल एच. बघा सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच. मग बघा 2 इंटू पायची व्हॅल्यू पुट करायची नाही पायची व्हॅल्यू ऍज इट इज लिहिली इंटू आर आर किती दिले 3 आणि इंटू एच एच किती दिले 40. आता बघा या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करूया 3 2 जा किती येते 6 आणि बघा पाय इंटू 2 3 चा किती येणार आहे 6 इंटू 40. बघा पाय इंटू
6 इंटू 4 म्हणजे आन्सर किती येणार आहे 24 आणि 0 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे 240 इंटू पाय म्हणजे किती लिहिणारा 240 पाय आणि सरफेस एरिया आहे म्हणजे ह्याला युनिट काय देणारा तर स्क्वेअर सेंटीमीटर. बघा पहिल्यांदा आपण कोनचा काढला त्यानंतर काढला सिलेंडरचा. आता एकच शेप राहिलाय. कोणता शेप राहिलाय तर कोणता शेप राहिलाय हेमिस्फिअर. मग आता बघा हेमिस्फिअर हा आपला भाग कोणता आहे हेमिस्फिअरचा भाग आहे. मग ह्या हेमिस्फिअरचे आपल्याला काय मेजरमेंट दिलेत काय नाही दिलेली. बघा आता इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती दिले 3 सेंटीमीटर दिले. मग ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटचं पण डिस्टन्स किती असणार आहे 3 सेंटीमीटरच असणार आहे. म्हणजे बघा जर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 3 सेंटीमीटर असेल तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स पण किती असणार आहे 3 सेंटीमीटरच असणार आहे. मग आता बघा तिसरा शेप कोणता आहे आपला हेमिस्फिअर. मग हेमिस्फिअरच्या आपल्याला रेडियस दिल्या किती दिल्या 3 सेंटीमीटर. मग आता बघा काय फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअरचा. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. बघा काय फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. म्हणून आधी सांगितलं की प्रत्येक वेळेला काय पाठ पाहिजेत फॉर्म्युला पाठ पाहिजेत. या चॅप्टरमध्ये फॉर्म्युला पाठ असल्याशिवाय काही खाली करता येत नाही. पहिल्या स्टेपला आपल्याला काय लिहावं लागतोय फॉर्म्युला लिहायला लागतोय मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यासाठी आधी काय पाठ पाहिजे तर फॉर्म्युला पाठ पाहिजे. आता बघा काय फॉर्म्युला आहे तर 2 पाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे 2 पाय आर स्क्वेअर. आता बघा व्हॅल्यू पुट करूया 2 इंटू पाय ऍज इट इज लिहिलं इंटू आरचा स्क्वेअर. आर म्हणजे किती आहे 3 म्हणजे 3चा काय लिहिणारा स्क्वेअर. बघा 2 इंटू पाय लिहा 2 इंटू पाय आणि इंटू 3चा स्क्वेअर किती येणार आहे 9. मल्टिप्लिकेशन करा 9 इंटू 2 किती येणार आहे 18 आणि इंटू पाय. आता कोणता एरिया काढलाय कर्व्ड सरफेस एरिया काढलाय. मला युनिट काय देणारा तर स्क्वेअर सेंटीमीटर. बघा जे तुम्हाला टॉय मध्ये 3 फिगर दिलेल्या त्या तिन्ही पण फिगरचा आपण कोणता एरिया काढलाय तर कर्व्ड सरफेस एरिया काढलाय. आता बघा आपल्याला काय विचारलंय टोटल एरिया कुणाचा टॉयचा. मग जर मला टॉयचा टोटल एरिया काढायचा असेल तर मी कुणाकुणाची ऍडिशन करणार. बघा कोणच्या एरियाची सिलेंडरच्या एरियाची आणि हेमिस्फिअरच्या एरियाची ऍडिशन करणार. त्यानंतर मला कुणाचा टोटल एरिया मिळणार तर टॉयचा काय मिळणार टोटल एरिया. आता बघा टोटल एरिया ऑफ टॉय कुणाकुणाची ऍडिशन करणार. पहिल्यांदा कोणता लिहिणारा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कोन प्लस काय करणारा तर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आणि प्लस त्यानंतर काय करणारा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. तर बघा तिघांची ऍडिशन करूया. पहिल्यांदा कोणता कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती आलंय तर 15 पाय मध्ये साइन कोणतं प्लस. त्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आलंय 240 पाय प्लस. त्यानंतर कोणाचा हेमिस्फिअरचा किती आलाय तर 18 पाय. आता ह्या सगळ्यांची काय करायची ऍडिशन. बघा काय काय आहेत 15 214 आणि किती आहे 18. ऍडिशन करा 8 आणि 5 किती येणार आहे 13 म्हणजे 3 आणि 1 1 आणि 1 2 4 आणि 2 6 6 आणि 1 7 आणि हा किती येणार आहे 2 म्हणजे 273 आणि पाय. आणि याला युनिट काय देणारा एरिया आहे म्हणजे युनिट काय देणारा स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे त्या टॉयचा टोटल एरिया किती येणार आहे 273 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. इथं पायची व्हॅल्यू पुट करायची नाही पाय काय करायचं ऍज इट इज लिहायचं. बघा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे लक्षात आलं काय. बघा जे तुम्हाला टॉय दिले त्या टॉय मध्ये 3 तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितल्यात की कोणत्या 3 हे दिल्यात फिगर कोणकोणत्या दिल्यात हेमिस्फिअर दिलाय
सिलेंडर दिलाय आणि कोन दिलाय. त्या तिन्ही शेपचा फक्त काय काढायचा तर कर्व्ड सरफेस एरिया काढायचा. आणि कर्व्ड सरफेस एरिया काढल्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टोटल एरिया फाइंड करायचा आहे. मग टोटल एरिया जर काढायचा असेल तर त्या तिन्ही पण शेपची आपल्याला काय करायला पाहिजे, ऍडिशन करायला पाहिजे. मग ऍडिशन केल्यानंतर मला त्या टॉयचा काय मिळणार, टोटल एरिया मिळणार. मग ऍडिशन केल्यानंतर आन्सर किती आलंय तर 273 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हा क्वेश्चन लक्षात आलं काय. ह्याच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला हॉट क्वेश्चन साठी सुद्धा विचारू शकतात, व्हॅल्यू चेंज करून. बघा हे जर लक्षात आलं तर हॉट क्वेश्चन पण तुम्हाला काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. किंवा जर किमती बदलून क्वेश्चन दिला तर तो पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. प्रत्येकाचं फक्त कर्व सरफेस एरिया काढायचा प्रत्येक फिगरचा आणि त्यांची फक्त काय करायची, ऍडिशन करायची. बघा प्रॅक्टिस सेट 7.1 मधला क्वेश्चन नंबर 8 लक्षात आला काय बघा तुमच्या. आता बघा क्वेश्चन नंबर 8 बघितला. आता बघूया क्वेश्चन नंबर 9. हा जो 9 नंबरचा क्वेश्चन आहे हा पण बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. आता बघा काय दिलंय, इन द फिगर सिलेंड्रिकल रॅपर ऑफ फ्लॅट टॅबलेट. काय सांगितलंय, ही जी फिगर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेंड्रिकल शेपचं एक काय दिलंय, रॅपर दिलंय. रॅपर म्हणजेच काय तर तुमचं जे गोळ्यांचं पाकिट असते त्या गोळ्यांच्या पाकिटाला काय म्हणायचं तर रॅपर म्हणायचं. मग बघा तुम्हाला काय दिलंय क्वेश्चन मध्ये, एक सिलेंड्रिकल शेपचं रॅपर. रॅपर म्हणजे काय, गोळ्यांचं पाकिट. ऑफ फ्लॅट टॅबलेट इज शोन द रेडियस ऑफ टॅबलेट इज 7 मिलीमीटर. आता तुम्हाला जी ही रेडियस दिल्या ती कुणाची दिल्या, टॅबलेटची दिल्या. किती दिल्या, 7 mm. mm म्हणजे काय, मिलीमीटर. त्यानंतर काय दिलंय, थिकनेस दिलाय. थिकनेस म्हणजेच काय तर त्या टॅबलेटची जी जाडी असत्या त्या जाडीला काय म्हणायचं, थिकनेस. तो किती दिलाय तर 5 mm. mm म्हणजे काय, मिलीमीटर. हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की त्या रॅपर मध्ये किती टॅबलेट्स काय होतील, मावतील. म्हणजे हाऊ मेनी टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर म्हणजे त्या रॅपर मध्ये किती टॅबलेट काय होतील, मावतील. अशा टाइपचा आपण क्वेश्चन नंबर 6 बघितलेला. बघा 6 क्वेश्चन नंबर मध्ये आपण काय बघितलेलं, ह्याच प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 6. त्याच्यामध्ये एक कोनिकल शेपचा जग होता आणि एक सिलेंड्रिकल शेपचं हे होतं बघा, पॉट होतं. म्हणजे हा काय होता, तुमचा जग होता आणि हा काय होता, पॉट होता. मग तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेला की किती जग भरून ह्या सिलेंड्रिकल पॉट मध्ये पाणी मावेल. काय विचारलेलं, हाऊ मेनी जग्स, किती जग्स भरून काय मावेल, पाणी. सेम तसंच तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय विचारलंय की ह्या सिलेंड्रिकल टॅबलेट मध्ये किती गोळ्या मावतील. मग एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये हाऊ मेनी हा शब्द आला, हाऊ मेनी म्हणजे काय, किती, किती जग भरून पाणी मावेल किंवा किती गोळ्या मावतील असं जर विचारलं तर त्या जे तुम्हाला 2 शेप दिलेले असतात त्या दोन्ही पण शेपचा काय काढायचा, व्हॉल्यूम. आता मला सांगा व्हॉल्यूमच का काढायचा, एरिया का काढायचं नाही, का व्हॉल्यूम काढायचं, कारण पाणी असेल किंवा टॅबलेट असतील तर त्या शेपच्या त्या काय असणार आहेत, आत असणार आहेत का कुठं असणार आहेत, बाहेर. मग इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की जेव्हा आपल्याला आतल्या त्या शेपच्या आतल्या गोष्टी काढायच्या असतील तेव्हा आपण काय काढतोय, त्यांचा व्हॉल्यूम. आता इथं पण बघा रॅपरच्या आतमध्ये काय असणार आहेत, गोळ्या. त्यानंतर इथं पण पॉटच्या आतमध्ये काय असणार आहे, पाणी असणार आहे. म्हणजे ते जे तुम्हाला 2 शेप दिलेत त्यांचा काय काढायचा, व्हॉल्यूम. आणि त्या दोघांचा व्हॉल्यूमचा काय घ्यायचा, रेशो घ्यायचा. ही स्टेप लक्षात ठेवा, हे शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा की काय जर क्वेश्चन मध्ये हाऊ मेनी विचारलं, किती जग भरून पाणी मावेल, किती त्या पाकिटात गोळ्या मावतील किंवा आणि पण मला काय पण क्वेश्चन विचारू शकतील. हॉट क्वेश्चन पण ह्याच्यावरती 3 मार्क्सचा विचारू शकतील. तर काय करायचं, ते जे तुम्हाला 2 शेप दिल्यात त्या दोन्ही पण शेपचा काय काढायचा, व्हॉल्यूम काढायचा आणि त्या दोघांचा काय घ्यायचा, व्हॉल्यूमचा त्यांच्या काय घ्यायचा, रेशो घ्यायचा. सेम आपण जसं हा क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह केलता तसंच हा क्वेश्चन नंबर आपल्याला काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. आता 2 शेप दिले त्याच्यामध्ये, कोणकोणते 2 शेप दिलेत बघा. आता हा जो तुमचा सिलेंड्रिकल रॅपर दिसते, या रॅपरचा शेप कोणता सांगितलाय, बघा रॅपरचा शेप कोणता सांगितलाय तर सिलेंडर. रॅपरचा शेप कोणता सांगितलंय, सिलेंडर. आता आणि दुसरा काय दिलं तुम्हाला, टॅबलेट. आता नीट लक्ष देऊन बघा, याच्या टॅबलेट म्हणजे आतल्या गोळ्या दिसतात त्या गोळ्यांचा पण शेप कोणता आहे
स्पियर आहे का सिलेंडर आहे? नीट लक्ष देऊन बघा. स्पियर म्हणजे कसं असतंय, असं गोल असतंय, बरोबर आहे. मग त्या ज्या रॅपर दिल्यात, सॉरी त्या ज्या टॅबलेट दिल्यात, त्या टॅबलेटचा पण शेप कोणता दिलाय, तर सिलेंडरच दिलाय. म्हणजे आपल्याला सिलेंडरचा व्हॉल्यूम किती वेळाला काढायला पाहिजे, 2 वेळाला काढायला पाहिजे. आणि दोघांचा पण काय घ्यायला पाहिजे, रेशो घ्यायला पाहिजे. म्हणजे रेशो घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, की त्या रॅपरमध्ये किती गोळ्या मावतील. बघा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचं लक्षात आलं काय? दोन्ही शेप कोणकोणते दिल्यात, रॅपरचा पण शेप कोणता आहे, सिलेंडर, आणि टॅबलेटचा पण कोणता आहे, सिलेंडर. कसं सॉल्व्ह करायचं लक्षात आलं काय? हाऊ मेनीचे क्वेश्चन आले तर कसे सॉल्व्ह करायचं लक्षात आलं काय? बघा आता पहिल्यांदा आपण कोणता शेप कन्सिडर करूया, रॅपर. बघा रॅपरसाठी आणि इथं घेऊया टॅबलेटसाठी. आता बघा रॅपरची काय काय मेजरमेंट दिल्यात, ही 10 सेंटीमीटर. आता ही रॅपरची, आता हा जो तुमचा सिलेंड्रिकल रॅपर आहे हा आडवा ठेवलाय. जर मी हा उभा केला तर ही जी 10 सेंटीमीटर आहे त्याची काय येणार, हाईट येणार, बरोबर आहे. मग रॅपरची हाईट एच कन्सिडर करूया, किती घेणार, तर 10 सेंटीमीटर. आता बघा 14 मिलीमीटर, म्हणजे काय, तर मिलीमीटर. ही त्याची रॅपरची काय दिल्या तुम्हाला, तर डायमीटर दिल्या. काय दिल्या, डायमीटर. बघा डी इज इक्वल टू किती लिहिणारा, 14 मिलीमीटर. आता बघा रॅपरसाठी जी हाईट दिल्या त्या हाईटला युनिट काय दिले, सेंटीमीटर. आणि रॅपरची जी डायमीटर आहे त्याला युनिट काय दिले, मिलीमीटर. मग आपण असं सॉल्व्ह करू शकतोय काय, की एका क्वांटिटीला युनिट आहे सेंटीमीटर आणि दुसऱ्या क्वांटिटीला युनिट मिलीमीटर. असं आपण सॉल्व्ह करू शकत नाही. एकतर दोन्ही पण युनिट आपल्याला काय करायला पाहिजेत, सेम करायला पाहिजेत. मग आपण काय करायचं, मिलीमीटर छोटं का सेंटीमीटर छोटं, मिलीमीटर छोटं. मग मिलीमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, सेंटीमीटर, का सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मिलीमीटर मध्ये करायचं. बघा सेंटीमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, मिलीमीटर मध्ये. मग तुम्हाला माहित पाहिजे की किती मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. तर बघा 10 मिलीमीटर, सॉरी 10 सेंटीमीटर म्हणजे काय असते, एक मिनिट ऐक पुसूया. टेन मिलीमीटर इज इक्वल टू काय येते, 1 सेंटीमीटर. म्हणजे 10 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर येते, 1 सेंटीमीटर येते. मग आता बघा मला किती सेंटीमीटरचं काढायचं आहे, 10 सेंटीमीटरचं काढायचं आहे. मग जर 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर असेल तर 10 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर असणार, म्हणजे 10 इंटू किती करणारा, 10. म्हणजेच किती येणार, 10 इंटू 10 आन्सर किती येणार, 100. आणि आता याला युनिट काय देणारा, तर मिलीमीटर. म्हणजे बघा 10 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर येणार आहे, तर 100 मिलीमीटर. का, कारण हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं की 10 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर येते, 1 सेंटीमीटर. आता बघा दोन्ही पण क्वांटिटी कशामध्ये झाल्या, मिलीमीटर मध्ये झाल्या. आता त्यानंतर ना हे झालं कशाचं, रॅपरचं. आता पुढचा शेप कोणता दिलाय तुम्हाला, टॅबलेट. आता टॅबलेटचा पण शेप कोणता सांगितलाय, सिलेंडर सांगितलाय, मग असे सांगितलं त्याप्रमाणे. आता टॅबलेटचं काय काय दिलंय बघा क्वेश्चन मध्ये. बघा द रेडियस ऑफ टॅबलेट इज 7 मिलीमीटर. आता बघा रॅपरची आता इथं डायमीटर वरून आपण आधी काय काढून घेऊया, रेडियस काढून घेऊया. आता बघा आर इज इक्वल टू, जर डायमीटर माहित असेल आणि रेडियस कशी काढायची, काय फॉर्म्युला आहे, आर इज इक्वल टू डी अपॉन 2. बघा डी किती आहे, 14 अपॉन 2. मग 14 अपॉन 2, 2 1 जा 2 आणि 2 7 जा किती येते, 14. म्हणजे रेडियस किती येणार, 7. सॉरी ह्याला युनिट काय देणार, मिलीमीटर. म्हणजे बघा रॅपरची रेडियस किती येणार आहे, 7 मिलीमीटर. आता बघा टॅबलेटची रेडियस किती दिली तुम्हाला क्वेश्चन मध्ये, 7 दिल्या. मग टॅबलेटच्या रेडियसला काय कन्सिडर करूया, कॅपिटल आर कन्सिडर करूया. इज इक्वल टू किती लिहिणार, तर 7 मिलीमीटर. हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले. त्यानंतर ना आणि काय दिले, टॅबलेटचा थिकनेस दिलाय. किती थिकनेस दिलाय, तर 5 मिलीमीटर. आता बघा ही जी तुमची टॅबलेट आहे ह्याची थिकनेस म्हणजे काय दिलंय तुम्हाला, थिकनेस म्हणजे काय असत्या, जाडी असत्या. मग जाडी म्हणजे ही अशी जाडी तुम्ही मोजणार आहे, बरोबर आहे. मग ती जाडी म्हणजे त्या टॅबलेटची काय असणार आहे, हाईट असणार आहे. म्हणजे इथं आता स्मॉल एच घेतलं, इथं कॅपिटल एच घेऊया. कॅपिटल एच इज इक्वल टू किती लिहिणार आहे, 5 मिलीमीटर. आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा
टॅबलेटच्या ह्याच्यामध्ये दोन्ही पण क्वांटिटी तुम्हाला कशामध्ये दिल्यात, मिलीमीटर मध्ये दिल्यात. म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन करायची गरज आहे का, नाही. बघा इथं सेंटीमीटर मध्ये दिलेलं होतं म्हणून त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं, मिलीमीटर मध्ये केलं. हे एवढं तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिव्हन दिलेलं आहे. आता बघा आपण काय काढायचं, तर दोन्ही पण शेपचा काय काढायचा आहे, व्हॉल्यूम काढायचा आहे, बरोबर. आता बघा पहिल्यांदा कोणाचा काढूया, रॅपरचा काढूया. मग काय लिहिणारा, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर, बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर काय फॉर्म्युला आहे, तर पाय आर स्क्वेअर एच. बघा व्हॉल्यूम काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, तर पाय आर स्क्वेअर एच. आता इथं पण बघा पायची व्हॅल्यू पुट करायची नाही का, कारण रेशो घेतल्यानंतर ना पायला पाय काय होतोय, कॅन्सल. मग बघा मी पाय ऍज इट इज लिहिलं इंटू आर चा स्क्वेअर. मग आता बघा रेडियस किती आहे, 7 आहे. मग कसं लिहिणार, 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 किती टाइम्स लिहायचं, 2 टाइम्स इंटू एच. एच किती दिले, 10 घ्यायचं का 100 घ्यायचं, कन्व्हर्जन केलेलं घ्यायचं. म्हणजे रेडियस किती घेणार, तर 100. हा व्हॉल्यूम कुणाचा झाला, सिलेंड्रिकल रॅपरचा. आता आपल्याला कुणाचा व्हॉल्यूम काढायला पाहिजे, टॅबलेटचा काढायला पाहिजे. मग बघा व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट इज इक्वल टू, मग टॅबलेटचा व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट, मग टॅबलेटचा शेप कोणता आहे, सिलेंडर. असं लिहा व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टॅबलेट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग बघा सिलेंड्रिकचा व्हॉल्यूम काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर एच. आता इथं लिहिताना टॅबलेटसाठी कोणता आर केलंय आपण, कन्सिडर कॅपिटल आर, आणि कोणतं एच, कॅपिटल एच. मग फॉर्म्युलामध्ये पण कॅपिटल आर आणि कॅपिटल एच लिहायचं. म्हणजे कसं लिहिणारा, तर पाय आर स्क्वेअर एच. आता बघा व्हॅल्यू पुट करा, इथं पण पायची व्हॅल्यू पुट करायची नाही कारण आपल्याला रेशो घ्यायचा आहे. रेशो मध्ये पायला पाय कॅन्सल होते. मग पाय इंटू आर चा स्क्वेअर, आर किती दिले, 7. म्हणजे कसं लिहिणारा, 7 इंटू 7, स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स लिहायचं, 2 टाइम्स इंटू एच. एच किती दिले, 5. आता यांचं पण मल्टिप्लिकेशन करायचं नाही, या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय करायचं, ऍज इट इज ठेवायचं. आता काय विचारले प्रश्नामध्ये तुम्हाला, की हाऊ मेनी टॅबलेट्स, कुठे गेला, हाऊ मेनी टॅबलेट्स सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. म्हणजे त्या रॅपर मध्ये, त्या पाकिटामध्ये किती गोळ्या मावतील. मगाशी या क्वेश्चनच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हाऊ मेनी हा क्वेश्चनचा शब्द जर प्रश्नामध्ये दिसला तर दोघांचा पण काय काढायचं, जे तुम्हाला 2 शेप दिलेले असतील त्या दोन्ही शेपचा काय काढायचा, व्हॉल्यूम काढायचा आणि दोघांचा आपण काय घ्यायचा, तर रेशो घ्यायचा. आता दोन्ही पण शेपचा मी काय काढलाय, व्हॉल्यूम काढलाय. आता बघा मला काय काढायचं आहे, तर नंबर ऑफ टॅबलेट्स इज इक्वल टू, आता मी दोघांचा पण काय घेणार, रेशो. आता बघा रेशो मध्ये, रेशो कसा लिहितोय आपण, न्यूमरेटर आणि काय लिहितोय, डिनॉमिनेटर लिहितोय, बरोबर आहे. मग रेशो मध्ये न्यूमरेटरला काय लिहायचं आणि डिनॉमिनेटरला काय लिहायचं हे पण आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता बघा ह्या ज्या गोळ्या येतात त्या तुम्ही कशामध्ये ठेवणार आहे, रॅपर मध्ये ठेवणार आहे. म्हणजे रॅपरची जो व्हॉल्यूम आहे तो कुठे लिहायचा, न्यूमरेटरला. बघा न्यूमरेटरला कुणाचा लिहायचा, रॅपरचा, आणि डिनॉमिनेटरला कुणाचा लिहिणारा, टॅबलेटचा. बघा 6 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये पण बघा पाणी आपण कशामध्ये ओतलेलं, तर त्या सिलेंड्रिकल पॉट मध्ये. म्हणून वरती न्यूमरेटरला कुणाचा लिहिता, सिलेंडरचा, आणि खाली कुणाचा लिहिता, कोनचा. आता बघा वरती काय लिहिणारा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर अपॉन काय लिहिणारा, तर व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. आता बघा दोघांचं जे आपण व्हॉल्यूम काढल्यात ते ऍज इट इज लिहा. पहिल्यांदा बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर, काय काय आले सिलेंड्रिकल रॅपर साठी, तर पाय इंटू 7 इंटू 7 आणि इंटू 100, 7 इंटू 7 इंटू 100 अपॉन टॅबलेटचा व्हॉल्यूम काय काय आलंय बघा, तर पाय इंटू 7 इंटू 7 आणि इंटू 5. ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या ऍज इट इज पुट करायच्या. इथं मी का मल्टिप्लिकेशन केलं नाही, कारण इथं कॅन्सल जायला काय होते, सोपं पडते. मल्टिप्लिकेशन करायचं नाही, फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि ऍज इट इज लिहायचं. मग आता बघा काय काय कॅन्सल होतोय, इथं पायला पाय काय होणार, कॅन्सल. जर मी इथं पायची व्हॅल्यू पुट केली असती तर पायला पाय कॅन्सल झाला असता का, नसता. म्हणून आपण इथं पायला पाय काय केलं, कॅन्सल. आणि काय कॅन्सल होते बघा, तर ह्या 7 ला 7 काय होणार, कॅन्सल. परत ह्या 7 ला 7 काय होणार, कॅन्सल. काय काय राहिलंय,
तर 100 अपॉन किती राहिले 5. आता बघालवा 5 वन जा 5, त्यानंतर 10 आहे म्हणजे 5 टू जा किती येणार आहे 10 आणि वरती किती आहे 0 म्हणजे हा 0 ॲज इट इज लिहिणार म्हणजे आन्सर किती आलाय आपलं 20. आता त्या रॅपरमध्ये किती टॅबलेट्स मावतील तर 20 टॅबलेट्स काय होणार आहेत त्या रॅपरमध्ये मावणार आहेत म्हणजे नंबर ऑफ टॅबलेट्स किती आल्यात 20. हा होता आपला क्वेश्चन नंबर 9. हा क्वेश्चन तुमच्यासाठी बोर्डच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे बघा. हा डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, इझी कॅल्क्युलेशन करून दाखवलेला आहे. हा क्वेश्चन कळाला काय बघा. कसा हाऊ मेनीचा क्वेश्चन आला तर कसा सॉल्व्ह करायचा, त्यानंतर मिलीमीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये कसं करायचं हे सगळं इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे बघा. लक्षात आलं काय तुमच्या. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढचे जे प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन बघणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. काही जर शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर आवडला व्हिडिओ एक्सप्लेनेशन आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.